नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत आपल्या घरामध्ये जे आपण बेडरूम करतो त्याची योग्य जागा कोणती आहे. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर म्हणजे दिवसभर काम करून गेल्यानंतर तिथे गेल्यावरती आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. तिथलं वातावरण शांत पाहिजे. तिथे गेल्यावरती आपल्याला मानसिक आणि शारीरिक कोणतेही कष्ट येऊ नये याच्यासाठी आपल्या घरामध्ये आपण एक बेडरूमची व्यवस्था करतो किंवा बेडरूमची अरेंजमेंट करतो. पण ते करत असताना ती योग्य जागी किंवा योग्य दिशा त्या ठिकाणी झाली आहे का नाही या गोष्टीचा पण आपल्याला विचार करणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने घराचा नकाशा बनवणे व त्या नकाशावरती योग्य दिशा दाखवून ती जी काही बेडरूम आहे ती योग्य दिशेने बसली पाहिजे. हे पण कार्य एक म्हणजे महत्त्वाचं कार्य आहे याच्यामध्ये. कारण घराच्या दिशा ह्या योग्य नसतील तर तुम्ही जे काही नकाशा करत आहात त्याची किंमत शून्य आहे. म्हणजे समजा तुमचा जर हा इथे नॉर्थ आहे आणि तुम्ही जर टेंटेटिव्ह कंपास लावला आणि तुमचा नॉर्थ जर इथे आला किंवा इकडे आला तर त्या नकाशाला काही शून्य किंमत आहे. त्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे नकाशा काढताना कधी व्यवस्थित सुसंगत आणि ॲक्युरेट नॉर्थ पकडून तो नकाशा काढला गेला पाहिजे. तर आपण आता सुरुवात करूया की बेडरूमची योग्य दिशा कोणत्या ठिकाणी आहे. तर आपण वास्तूचे जर व्हिडिओ बघितले तर वास्तूच्या व्हिडिओमध्ये सगळे लोक म्हणत असतात की साऊथ वेस्ट ही घरातील कर्त्या पुरुषाची हे साऊथ वेस्ट आहे. बघा हा साऊथ ईस्ट आहे. इथं साऊथच्या म्हणजे जो नॉर्थ आहे नॉर्थच्या समोर साऊथच्या बाजूला साऊथ वेस्ट आणि हा साऊथ वेस्ट. तर लोक काय म्हणत असतात म्हणजे बरेचसेच लोक असं म्हणतात की ही जी साऊथ वेस्ट दिशा आहे ही घरातील मोठी व्यक्ती या ठिकाणी झोपली पाहिजे किंवा या ठिकाणी तिचं बेडरूम किंवा शयनकक्ष जे काय असेल ते या ठिकाणी आले पाहिजे किंवा तो या झोनमध्ये असा तो झोपला पाहिजे जेणेकरून त्याला शांत झोप येईल किंवा तो व्यवस्थित झोपेल यासाठी. पण तसं नाही आहे. हा साऊथ वेस्ट झोन त्या माणसासाठी आहे की जो दिवसभर कष्ट करून हे घर चालवायचा जो प्रयत्न करतो त्या माणसाची ही जागा आहे साऊथ वेस्ट. म्हणजे दिवसभर जो समजा एका घरामध्ये चार लोक राहतात तर लहान मुलगा काम करतोय मोठा मुलगा काम करत नाही. तर ही जागा त्या मोठ्या मुलासाठी नसून ही त्या लहान मुलासाठी आहे की त्याला जे काही त्याची वैचारिक करण्याची क्षमता आहे ती चांगली होण्यासाठी किंवा तो डिप्रेशनमध्ये न जाणे या गोष्टीसाठी हा साऊथ वेस्ट झोन त्याच्यासाठी आहे. तर साऊथ वेस्ट झोन हा साऊथ वेस्ट जो झोन आहे म्हणजे इथं नाही हा पूर्ण एवढा झोन हा जो माणूस घरामध्ये कष्ट करतोय त्याच्यासाठी चांगली जागा आहे. तर आता आपण बघूया की बेडरूमसाठी पहिलं आपण हे बघूया की बेडरूम कुठे असू नये हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. तर हा जो साऊथ वेस्ट आहे हे साऊथ वेस्ट बघा हा त्याच्या बाजूचाच एरिया आहे. या साऊथ वेस्टमध्ये तुमचं बेडरूम असू नये. इथं बेडरूम ठेवायचं नाही कारण हा डिप्रेशनचा नाही डिस्पोजेबल झोन आहे. म्हणजे डिस्पोज करतो आपण डिस्पोजेबल झोन म्हणतो त्याला. आता तुम्ही म्हणता की इथं साऊथ वेस्ट आहे इथं साऊथ वेस्ट आहे इथं तुम्ही म्हणताय की येत नाही. पण इथे अरेंजमेंट करताना बेड जो आहे तुमचं जे डोकं ते तुमचं असं साऊथ वेस्ट झोनमध्ये आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही घराची झोपण्याची अरेंजमेंट अशा पद्धतीने करायची आहे की तुमचं शरीर हे साऊथ वेस्टमध्ये आलं पाहिजे. बाकी ठीक आहे. बाकी इकडचं काही हे होत नाही. आता मी टेंटेटिव्ह नकाशा काढलेला आहे. ॲक्च्युली तुम्ही जर काढला तर ते होणाऱ्या गोष्टी आहेत त्या. हे आता थोडं नकाशा मी आपला टेंटेटिव्ह काढला आहे त्याच्यामुळे हे दिसत नाही आहे. पण असा काही मोठा इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी जागा आहे ती नॉर्थ वेस्ट ही एक जागा आहे की जिथं तुमचं बेडरूम असणार नाही कारण हा डिप्रेशनचा झोन आहे.
डिप्रेशन 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 झोन आहे हा. इथं झोपणाऱ्या माणसाला सतत चिंता, झोपच लागणार नाही माणसाला. दिवसभराचं टेन्शन, आज काय केलं काय नाही, काय पैसे मिळाले एवढे मिळाले ते, म्हणजे इथं झोपणाऱ्या माणसाला डिप्रेशन, सारखा डिप्रेशनमध्ये असणार माणूस. त्याला कधीच त्याचं स्वतःच्या याच्यावरती लक्ष नसणार. तर असे हे डिप्रेशन झोन आहे वेस्ट नॉर्थ वेस्ट. इथे बेडरूम कधी असू नये. त्याच्यानंतर तिसरा जो झोन आहे साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट. इथे एक तुमचं बेडरूम कधीच असू नये. हा बेडरूमसाठी अजिबात चांगला नाही. इथं जर नवीन म्हणजे जे काही बेडरूम असेल किंवा नवीन लग्न झालेले लोक जर इथं राहत असतील, जोडपे किंवा असं राहत असतील, तर त्यांचं रिलेशन चांगलं राहणार नाही. सतत भांडण, रिलेशन कधीच राहणार नाही. नवरा बायकोचं कधीच पटणार नाही. त्याच्यामुळे ईस्ट साऊथ ईस्टमध्ये बेडरूम कधीच घ्यायचं नाही. त्याच्यानंतर अजून 2 जागा आहेत बेडरूमच्या बाबतीत. हा ईशान कोण म्हणजे नॉर्थ ईस्ट, हा आणि हा नॉर्थ ईस्ट. ह्या ज्या जागा आहेत हे पॉझिटिव्ह, ही जागा आहे नॉर्थ ईस्ट. ही एक पॉझिटिव्ह POSITIV पॉझिटिव्ह एनर्जी, इथं पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. हा लहान मुलांसाठी चांगला आहे. म्हणजे लहान जी मुलं झोपतात, म्हणजे 15 वर्षाच्या आतमधल्या मुलांसाठी हा झोन झोपण्यासाठी चांगला आहे. किंवा जे वृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी पण हा चांगला आहे. ते पण लोक इथे झोपू शकतात. त्याच्यामुळं म्हणजे काय म्हणतात, चांगलं फळ या लोकांना, हे लहान 15 वर्षाच्या आतील मुलांना आणि वृद्ध माणसांना हे चांगलं इथले बेडरूम तुम्हाला चांगले फळ देणार. पण ज्यांचं म्हणजे नवीन लग्न झालं आहे किंवा जे नवरा बायको लोक आहेत, नवरा बायको आहेत, ते लोक इथं झोपू शकत नाही. त्यांच्यासाठी हे बेडरूम चांगली नाही आहे. आता आपण बघणार आहोत की तुमची बेडरूम कोणत्या ठिकाणी असली पाहिजेत. तर तुमची बेडरूम साऊथला असू शकते. साऊथला दक्षिणेला चांगली आहे. हे साऊथ एरियामध्ये तुमची बेडरूम चांगली आहे. त्याच्यानंतर उत्तरेला असू शकते, नॉर्थला, इथे नॉर्थमध्ये असू शकते. हा नॉर्थ झोन नॉर्थमध्ये असू शकते. त्याच्यानंतर दक्षिण झाला, नॉर्थ झाला. पश्चिमेला देखील तुमचं बेडरूम असू शकतं, वेस्टला. ही पण दिशा चांगली आहे झोपण्याच्या बेडरूमसाठी. त्यानंतर पूर्वेला पण दिशा चांगली आहे, पूर्वेला पण झोपू शकतो. म्हणजे या 4 दिशा झाल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. या ठिकाणी तुमचं बेडरूम असलं तर तसं काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हा नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्टला तुम्हाला ते कसं आहे, थोडं 50% तुम्हाला चांगलं आहे. 50% बनवू शकता. रेअर कंडिशनमध्ये तर नॉर्थ वेस्टला बेडरूम बनवू शकतो. त्यानंतर साऊथ ईस्टला नाही बनवू शकत. इथं बनवायचं नाही बेडरूम. इथं बनवल्याने माणसाचा स्वभाव चिडका होतो, चिडचिडपणा, म्हणजे त्या रागीट स्वभाव, अशा गोष्टीमध्ये माणूस गुंतलेला असतो. तर हे झालं बेडरूम. आपल्या घराचं बेडरूम कुठे असू शकतं आणि कुठे असणार आणि कुठे नसणार, आणि त्याच्या योग्य जागा मी तुम्हाला दाखवल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या बेडरूमची घराची रचना करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या घराचा मॅप किंवा नकाशा जे काय असेल ते ॲक्युरेट काढून आणि ती तुम्हाला त्या 16 डायरेक्शन मार्क करून त्याचा पूर्णपणे वास्तू जर कन्सल्टन्सी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण गायडन्स किंवा त्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. धन्यवाद.